मायेची शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. आदरणीय श्री विजय माणुसकर साहेब, अध्यक्ष देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, घनसोली नवी मुंबई. थँक्यू सो मच. प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलाय, मान्यवरांचं मनपूर्वक आभार. ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक आपल्याला लाभले, आदरणीय श्री दत्ता दाखवे साहेब, आपला देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत असताना शुभ सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच. सर्व चषक सौजन्य आदरणीय श्री सचिन येळवे साहेब आबा यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. पाटण तालुक्यातील दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं, अनिकेत टेटमे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. हर्ष येळवे यांचा मात्र सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय श्री उमेश जाधव साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज रेनकोट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण स्पर्धेला पुरस्कृत केलं गेलंय. यस, उमेश जाधव साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. बसा तुम्ही बसा. ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेला चेंडू सौजन्य लाभलाय, श्री सागर टेटमे साहेब, श्री नथुराम टेटमे साहेब, या दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. अगदी प्रत्येकाने बहुमूल्य असं सहकार्य आपल्याला या स्पर्धेला दिलंय आणि त्याचमुळे की काय आज ही स्पर्धा मात्र यशस्वीरित्या पार पडली. थँक्यू सो मच सागर टेटमे साहेब, नथुराम टेटमे साहेब. ज्यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी आपल्याला रोख रक्कम सौजन्य लाभलेला आहे, आदरणीय श्री शरद साळुंके साहेब, आपला देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. यस, आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा सन्मान केला जाईल. मायेची शाल, आपुलकीचं वस्त्र म्हणून शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जातोय. यूट्यूब सौजन्य संतोष लोखंडे साहेब, ऋषिकेश कोळी साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. अध्यक्ष संतोष लोखंडे सेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य. डीचे अद्वैत सौजन्य सुरेश काळेकर साहेब यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. डीचे अद्वैत सौजन्य आज मात्र संपूर्ण दिवसभरामध्ये आमच्या आवाजाची काळजी घेतली. डीचे अद्वैत, आपला देखील मनपूर्वक आभार. सुरेश काळेकर साहेब यांचा सन्मान संपन्न होतोय. थँक्यू सो मच. मैदान सौजन्य आदरणीय श्री अमोल साधव साहेब, आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. क्रिकेट साहित्य सौजन्य आदरणीय श्री दत्ता थोरात साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण स्पर्धेला पुरस्कृत केलंय. थँक्यू सो मच दत्ता थोरात साहेब. विशेष सहकार्य म्हणून ज्यांनी अगदी महत्वाची भूमिका आपल्याला पार पाडल्या, त्रिशा प्रदीप कळंत्रे यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. आपला देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मंडप सौजन्य चेतन गायकवाड साहेब, उपाध्यक्ष सेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य, दिनेश वाकोडे साहेब, संकेत यादव साहेब, आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर करत आहोत.
आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे। संतोष जाधव साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत। यस रेणुका देवी चषक 2024 च्या माध्यमातून हा सन्मान संपन्न होईल। यस त्याच दरम्यान आदरणीय श्री जयसिंग माणुसकरे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत। आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा देखील सन्मान आपण करत आहोत। आदरणीय श्री शंकरदादा चोरगे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत। थँक्यू सो मच आलेल्या आपण प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान करणं। आदरणीय श्री आकाराम पाटील साहेब आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल। आपणास नम्र विनंती असेल आपण या प्लीज। यस अगदी त्यानंतर आपण एक विशेष सन्मान करणार आहोत। पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल। अगदी ज्या व्यक्तिमत्वाने आज पाटण तालुका असू द्या अथवा पश्चिम महाराष्ट्र असू द्या क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यामध्ये तत्परता दाखवली आहे आणि त्याचमुळे आज मात्र पाटण तालुका रबर बॉल असू द्या अथवा टेनिस क्रिकेट असू द्या सुगीचे दिवस आलेत। पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट देखील आपल्याला लवकरच पाहायला मिळेल। पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस यांचा आपल्या टाळ्यांच्या गजरात विशेष सन्मान केला जातोय। मी विनंती करेन विजयदादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। अगदी टाळ्या वाजायला पाहिजेत मित्रांनो, कारण हे क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे आणि व्यक्तिमत्वाने ज्या प्रकारे क्रिकेटची सेवा केली आहे, प्रत्येकाला खेळण्यासाठी एक सुवर्ण संधी प्राप्त करून दिली आहे। त्याचबरोबर डीशे अद्वैत आपला देखील मनपूर्वक आभार। आपला देखील विशेष सन्मान या दरम्यान केला जाईल। आदरणीय श्री संभाजी जाधव साहेब आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आपण करत आहोत। आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे। आज सकाळच्या सत्रापासून ज्यांनी चांगलं असं गुणलेखन केलं आर्यन घराळ सर आपला देखील शुभ सन्मान केला जाईल, कारण हा खेळाडू सकाळी आल्यापासून आता संध्याकाळपर्यंत मात्र गुणसंख्या लेखन करत असताना आर्यन आपलं देखील चांगलं काम राहिलंय। आपला देखील मनपूर्वक आभार। आज राहुल टेटबे साहेब आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आपण करत आहोत। चला या प्लीज। यस अगदी गुणसंख्या लेखन म्हणून ज्यांनी काम पार पाडलं आर्यन घराळ सर यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय। राहुल टेटबे साहेब आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल। थँक्यू सो मच प्रत्येक मान्यवरांचं मानवपूर्वक आभार। कुमार टेटबे साहेब आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय। कुमारजी टेटबे साहेब आपला शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल। आज ज्या
रेणुका देवी चषक 2024 थेट प्रेक्षेपण आपण अनुभवलं. या स्पर्धेचा घरबसल्या आनंद लुटला. अगदी ओम साई MTC या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अगदी 81-82 अक्षय शेठ म्हात्रे आपला देखील शुभ सन्मान श्री रेणुका देवी चषक 2024 च्या माध्यमातून केला जाईल. संपूर्ण भारतभरामध्ये अगदी ओम साई MTCचं नाव सातत्याने अग्रमानांकित वाहिनी म्हणून केलं जातं आणि पाटण तालुक्यामध्ये ओम साई MTC आणि पाटण तालुका अगदी वेगळं नातं आहे. नीट अँड क्लीन क्लॅरिटी अगदी प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं या वाहिनीने. ओम साई MTC 81-82 अक्षय शेठ म्हात्रे, थँक्यू सो मच. येस, अगदी आता मात्र ज्या क्षणाची उत्कंठा होती त्या मात्र आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूया. त्याचनंतर आपल्या सर्वांचे लाडके समालोचन लव जाधव सर यांचं देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्याने स्वीकार करावा. येस, अगदी चला काही आपण काही क्षणामध्ये बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स स्टेटमेवाडी आयोजित श्री रेणुका देवी चषक 2024 16 संघांनी सहभाग नोंदवला आणि मात्र अंतिम फेरीमध्ये सळवे 11 सळवेने विजय प्राप्त जरूर केला. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय. या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी ज्याने आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये दाखल जरूर केलं. जरूर अंतिम फेरीमध्ये पराभव पत्करावा लागला, परंतु आपल्या गोलंदाजीच्या बळावर आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये दाखल करणारा ठरतोय सर्वोत्तम गोलंदाज. या स्पर्धेतील शिवगर्जना मिरासवाडी रोहित. यस, मी विनंती करेन पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी यादव बॉस, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजी यादव बॉस यांच्या संतोषदादा जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते हा करंडक आणि हा रेनकोट दिला जातोय. सचिन एळवे साहेब बाबा आपला देखील मनपूर्वक आभार. त्यांच्या माध्यमातून हा करंडक आपल्या गोलंदाजीच्या बळावर मात्र आज मात्र या खेळाडूने चांगला खेळ केला. सर्वोत्तम फलंदाज चषक सौजन्य सचिन आबा एळवे साहेब यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज रेनकोट सौजन्य उमेश जाधव साहेब. आणि या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाने मात्र आपल्या बॅट मधून धावांचा पाऊस पाडला पाटण तालुक्याचा हार्दिक पांड्या. स्पर्धेमधील सर्वोत्तम फलंदाज रवी बोरगे. मी विनंती करेन आदरणीय श्री आबा येळवे आपल्या शुभ हस्ते सर्वोत्तम फलंदाज रवी बोरगे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय. गत मालिकेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा खेळाडू या स्पर्धेमध्ये मात्र सर्वोत्तम फलंदाज ठरतोय. अभिनंदन टीम सळवे 11 सळवे, अभिनंदन रवी बोरगे. येस, षटक अगदी द्वितीय पारितोषिक 10,000 सौजन्य आदरणीय श्री दत्ता डाकवे साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलं गेलंय. आणि या द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय अर्थातच शिवगर्जना काळगाव. चला संपूर्ण टीम, माफ करा शिवगर्जना मिरासवाडी, माफ करा. चला दोन्ही टीम आपण त्वरित यायचंय प्लीज. सचिन आबा येळवे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करत आहोत. हा करंडक आणि रोख रक्कम दिली जाईल. शिवगर्जना मिरासवाडी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय.
यस आणि अगदी एक महत्त्वपूर्ण विनंती केली जाते, आपल्या टीमचा फोटो प्रत्येक खेळाडूने वैयक्तिक पुरस्कार घेतलेल्याचा फोटो अगदी बॉस यांना पाठवा, कारण तो फोटो सोशल साईटला आपण अपलोड करतो. आणि ही अगदी पाटण तालुक्याची पाटण तालुका टेनिस बॉल असू द्या किंवा रबर बॉलची परंपरा कायम जपली जाईल. मालिकावीराचा मानकरी अर्थातच ज्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेवरती राज्य केलंय, ज्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धा गाजवली आहे, मालिकावीर कोण असेल? येस अगदी योग्य आहे. घाऱ्या डोळ्याचा कुमार अमर कदम ठरतोय या स्पर्धेचा मालिकावीर विमा सल्लागार. येस मालिकावीरासाठी आपण नक्कीच अक्षय शेठ म्हात्रे आपल्या शुभास्ते हा पुरस्कार वितरित करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या. कुमार अमर कदम या स्पर्धेचा मालिकावीर खेळाडू, प्लेयर ऑफ द सिरीज. येस थँक्यू सो मच. अभिनंदन कुमार अमर कदम. या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ श्री रेणुका देवी चषक 2024 चा अंतिम विजयी संघ, या स्पर्धेचा मानकरी टीम सळवे 11 सळवे. संपूर्ण टीम या. मी विनंती करेन आदरणीय श्री विजय दादा माणुसकरे साहेब, अध्यक्ष देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य घनसोली नवी मुंबई यांच्या शुभास्ते हा मात्र पुरस्कार वितरित केला जातोय. आणि संपूर्ण सळवे 11 सळवे टीम पहा, एकदा जोरदार टाळ्या. आणि कुमार अमर कदम मात्र हा करंडक येस कुमार अमर कदम थांबायचंय. काय सांगाल संपूर्ण संघाच्या कामगिरीविषयी? आणि तुम्ही मालिकावीराचा मानकरी ठरलात. टीम बद्दल काय सांगायचं हे म्हणलं तर टीम पहिल्यापासून माझी चांगली आहे. आणि संपूर्ण संघ तुमचा चांगला खेळला, तुमचा खेळ देखील चांगला राहिलाय. आणि हा करंडक ज्यावेळेला हातात घेतल्यानंतर भावना काय आहेत? हा आमचा या सिरीजचा सेकंडचा करंडक आहे. थँक्यू सो मच. आणि रोख रकमेसाठी देखील रोख रक्कम आहे मालिकावीराची, ती देखील घ्यायची आहे. आणि हा करंडक कुमार अमर कदम आणि संपूर्ण सळवे 11 सळवे टीमच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आबा आपल्याला हा समर्पित केला जातो. या आबा आपण देखील यायचंय. येस अगदी हा डेडिकेट केला जातोय करंडक. आणि आबा येळवे यांच्या माध्यमातून संपूर्ण सळवे 11 सळवे टीमला 1100 रुपयांचं पारितोषिक देखील जाहीर झालं. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण सळवे 11 सळवे टीम आणि आबा येळवे यांच्यासाठी. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार सळवे 11 सळवे. अमर कदम आपला देखील एक वैयक्तिक फोटो बॉस यांना पाठवा. नक्कीच कोणत्या मान्यवराचं नाव घेण्यामध्ये विसरलो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. प्रत्येक संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी सहकार्य नोंद केलं त्या सर्वांचं मनपूर्वक